वस्तूवर कमाल किरकोळ किंमत म्हणजेच MRP छापणं अनिवार्य करण्यात आलंय. यामुळे MRP पेक्षा जास्त किमतीनं विक्री करणं हा गुन्हा ठरलाय. मात्र MRP किती असावी याबाबत उत्पादकांवर कोणतंही नियंत्रण नाही. त्यामुळे उत्पादन खर्चापेक्षा कैक पटीनं MRP लावत या माध्यमातून सुद्धा ग्राहकांची लूट होत असल्याचा आक्षेप अखिल भारतीय ग्राहक पंचायतीनं नोंदवलाय. त्यामुळे ग्राहकांना त्या वस्तूचा उत्पादन खर्च समजावा यासाठी वस्तूवर MRP सोबत प्रथम विक्री किंमत छापण्याचे निर्देश द्यावेत या मागणीसाठी ग्राहक पंचायतीनं देशव्यापी मोहीम सुरू केली आहे. याच मागणीचा भाग म्हणून पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी जाधव शिंदे यांना निवेदन सादर करण्यात आलं. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कोल्हापूर जिल्हा सहकोषाध्यक्ष दत्तात्रय धडेल, पन्हाळा तालुकाध्यक्ष कृष्णात जमदाडे, उपाध्यक्ष शरद शेडगे, संघटक कृष्णात हिरवे, सदस्य नितीन पाटील, दत्तात्रय मिटके उपस्थित होते.